नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या टिप्स घेऊन आली आहे आणि त्या कुठल्या टिप्स आहेत ते तुम्हाला मी अगोदर सांगते. प्रवासात होणाऱ्या उलटीचा त्रास, अंगाची लाही होणे, पोटातली उष्णता कमी करण्यासाठी, गुडघेदुखीची समस्या, तळपायाची आग. काय खाल्ल्याने छातीमध्ये कफ जमा होत नाही, आळस व डिप्रेशन कमी होण्यासाठी, चेहरा सुंदर व नितळ दिसण्यासाठी, चेहऱ्यासाठी कॉफी फेस पॅक आणि निद्रानाश झाला असेल तर त्याच्यावरती उपाय. काही मुलींना केस कुरळे खूप आवडतात, तर त्यांच्यासाठी काय लावल्याने केस कुरळे होतात. तर अशा काही एकूण 16 किचन टिप्स आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यानंतर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया. प्रवासात होतो उलटीचा त्रास, एक जादुई उपाय. ज्यांना गाडी लागत असेल किंवा प्रवासात उलट्या, मळमळीचा त्रास होत असेल, एक जादुई उपाय नक्की करा. प्रवासाला निघण्यापूर्वी आल्याचा तुकडा चावून खावा किंवा आले पाण्यात उकळून आल्याचा चहा प्यावा किंवा हेही शक्य नसेल तर खिशात नेहमी आलेपाक, आल्याचे चॉकलेट किंवा गोळी चघळावी. केशर टॉफी, लवंगा, काळी मिरी देखील ठेवा. जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा तुम्ही ती खाऊ शकतात. शरीरातील आग व दाह कमी करण्याचे उपाय. कडुलिंबाचा मुठभर पाला ग्लासभर पाण्यात वाटून वस्त्र गाळ करून खडी साखर मिसळून सकाळ संध्याकाळ 3 दिवस प्यावा. पोटातील आग उष्णता दूर करण्यासाठी 10 ग्रॅम धने, 10 ग्रॅम जिरे एकत्र भरडून रात्री 250 ग्रॅम पाण्यात भिजत टाकावे आणि सकाळी त्याच पाण्यात धने आणि जिरे कुस्करून गाळून घ्यावे. त्यात थोडी खडीसाखर घालून रोज सकाळी 7 दिवस नियमित सेवन केल्यास पोटातील आग थांबते. गुडघेदुखीची समस्या. गुडघेदुखी कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील मोहरी बारीक ठेचून त्यामध्ये थोडासा भीमसेनी कापूर मिसळून हा लेप दुखणाऱ्या सांध्यावर लावावा व त्यावर सुती कपडा लपेटून बांधावा. तीळ खावेत. तीळमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. तळपायांची आग होते. केळीचे साल वाळवून जाळावी. राख वस्त्रगाळ करून गाईच्या तुपात भिजवून मलम तयार करावा. हा मलम सकाळी व रात्री तळपायास नियमित 7 दिवस लावावा. तळपायांची आग. दुसरा उपाय. तळपायाला तूप किंवा खोबऱ्याचे तेल लावून काशाच्या वाटीने घासावे किंवा कांदा किसून तळपायांना बांधावा. लवकर आराम मिळतो. तुम्हाला हे माहीत आहे का? गरम पाण्याबरोबर खजूर खाल्ल्याने छातीमध्ये कफ जमा होत नाही. आतड्यांचे आजार कमी करण्यासाठी आहारात काळी मिरीचा वापर केल्याने आतड्यांचे आजार कमी होतात. पेरू रोज खाल्ले पाहिजे. पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते. पूर्ण झोप होऊनसुद्धा दिवसभर झोप येते. पुदिन्याची चटणीचे सेवन केल्याने झोप कमी होते. निद्रानाश झाला असेल तर झोपेच्या गोळ्या न खाता हा उपाय करा. 1 ग्लास गरम दुधात चिमटीभर जायफळ आणि 1 चमचा खडीसाखर मिसळून पिल्याने झोप खूप शांत लागते. रोज 8 ते 10 ग्लास पाणी पिल्याने किडनी खराब होत नाही. पोटाची चरबी कमी करण्यासाठी 1 कप पाण्यात 1 इंच दालचिनीचा तुकडा किंवा अर्धा चमचा पावडर घालून 5 ते 10 मिनिटे उकळा. नंतर मिश्रण गाळून कोमट झाल्यावर प्यावे. चवीसाठी तुम्ही त्यात मध किंवा लिंबाचा रस घालू शकतात. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी हे पाणी पिणे फायदेशीर ठरते. दिवसभरात एकापेक्षा जास्त कप दालचिनीचे पाणी पिणे टाळावे. सर्दी खोकल्यासाठी उपाय. 1 ग्लास कोमट पाण्यात पाव चमचा आवळा पावडर आणि चिमटीभर हळद मिक्स करून हे पाणी सकाळ व संध्याकाळी पिल्याने आराम मिळतो. हा उपाय सलग 3 दिवस करावा. कॉफी आणि ऑलिव्ह ऑइल त्वचेला देईल नैसर्गिक ओलावा. कोरडी त्वचेसाठी घरच्या घरीच बनवा
कॉफी फेस पॅक. कृती: एका वाटीत 1 चमचा कॉफी पावडर आणि 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घ्या. दोन्ही घटक व्यवस्थित एकत्रित करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. सुमारे 15 ते 20 मिनिटे तसंच राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहील. बहुतेक महिलांना केस कुरळे खूप आवडतात. तर केस कुरळे होण्यासाठी बोराची 20 ते 25 पाने व तेवढ्याच वजनाचे मेथीचे दाणे घेऊन लिंबाच्या रसात बारीक वाटून केसांच्या मुळाशी चोपून लावावे. 2 तासांनी केस धुवून स्वच्छ करावे. 1 दिवसाआड नियमित हा प्रयोग महिनाभर करावा. केस कुरळे होतील. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या काही समस्या असतील किंवा तुम्हाला कुठल्या टिप्स बघायला आवडतील, मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.